नमस्कार मंडळी. आज आपण इलेक्ट्रॉनिक्सच्या दुनियेतल्या एका अशा भन्नाट उपकरणाबद्दल जाणून घेणार आहोत जे सिग्नलसाठी एका परफेक्ट मॅचमेकरचं काम करतं आणि त्याचं नाव आहे क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मर. कधी विचार केलाय का की वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक भाग एकमेकांना जोडणं इतकं किचकट का असतं? समजा आपण फोनवरून कोणाला मेसेज पाठवला आणि तो अर्धाच पोचला. इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात सिग्नल सोबत नेमकं असंच काहीतरी होतं. चला तर मग बघूया हे असं का आणि कसं होतं. सिग्नलचं काम कसं चालतं माहितीये? अगदी समुद्राच्या लाटेसारखं. जशी लाट किनाऱ्यावर आदळते तेव्हा काही पाणी पुढे जातं आणि काही परत फिरतं, बरोबर? सिग्नलचंही अगदी तसंच आहे. तर सिग्नलच्या ह्या परत फिरण्यालाच म्हणतात रिफ्लेक्शन. आणि हे होतं कशामुळे? तर इम्पिडन्स मिसमॅचमुळे. म्हणजे दोन उपकरणांची जुळवणूक, त्यांचं ट्युनिंग नीट न झाल्यामुळे. आणि याचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे यामुळे सिग्नलची शक्ती वाया जाते आणि आपलं उपकरण पाहिजे तसं काम करत नाही. तर आजच्या भागात आपण काय काय बघणार आहोत, आधी समजून घेऊया की ही रिफ्लेक्शनची समस्या आहे तरी काय. मग बघूया त्यावरचा जादुई उपाय. तो उपाय नेमका कसा काम करतो, त्याचा नियम काय आहे, आणि मग खऱ्या जगातल्या अवघड उपकरणांसाठी तो कसा वापरायचा आणि त्याच्या मर्यादा काय आहेत हेही पाहू. चला सुरुवात करूया. मग आता या रिफ्लेक्शनच्या प्रॉब्लेमवर उपाय तरी काय? इथेच एंट्री होते आपल्या हिरोची, आपला जादुई अडॅप्टर क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मर. तर हा क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर ट्रान्समिशन लाईनचा म्हणजे वायरचा एक खास तुकडा आहे. आणि याची लांबी किती असते तर सिग्नलच्या तरंग लांबीच्या म्हणजे वेव्हलेंथच्या बरोबर 1/4 म्हणजेच λ/4. म्हणूनच तर याला क्वार्टर वेव्ह म्हणतात. हे उपकरण म्हणजे असं समजा एक हुशार मध्यस्थ आहे. तो काय करतो? तो सोर्स आणि लोडच्या मध्ये बसतो आणि येणाऱ्या सिग्नलला असं काहीतरी भासवतो की पुढे सगळं आलबेल आहे, कोणताच अडथळा नाहीये. पण हे सगळं होतं कसं? यामागे एक जबरदस्त सायंटिफिक प्रिन्सिपल आहे ज्याला म्हणतात इम्पिडन्स इन्व्हर्जन. आता हे नाव जरा अवघड वाटेल पण कन्सेप्ट एकदम सोपा आहे. हे तत्त्व गोष्टींना अक्षरशः उलटं करून दाखवतं. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की हा जो छोटासा वायरचा तुकडा आहे ना, तो समोरच्या उपकरणाचा जो काही अडथळा आहे म्हणजे इम्पिडन्स त्याला उलटं करून दाखवतो. सोप्या भाषेत जर अडथळा मोठा असेल तर तो त्याला छोटा दाखवतो आणि जर तो छोटा असेल तर त्याला मोठा करून दाखवतो. भारी आहे. आणि याचं गणित तर एकदम सोपं आहे. Zn बरोबर ZQ² भागिले ZL. हे सूत्रच सगळं काही सांगतं. हेच आहे त्या इम्पिडन्स इन्व्हर्जनचं रहस्य जे सिग्नलला विना अडथळा पुढे जायला मदत करतं. चला आता बघूया की हा ट्रान्सफॉर्मर बनवतात कसा. याची एक सिक्रेट रेसिपी आहे परफेक्ट मॅचसाठीची. समजा आपल्याकडे एक ट्रान्समिशन लाईन आहे आणि तिला एका साध्या रेझिस्टिव्ह लोडसोबत जोडायचं आहे. आणि आपली अट काय आहे? तर रिफ्लेक्शन अजिबात नको, म्हणजे 0 रिफ्लेक्शन हवंय. तर ह्यासाठी एक साधा सरळ नियम आहे. आपला जो क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मर आहे त्याचा इम्पिडन्स हा मूळ लाईन आणि लोड या दोघांच्या इम्पिडन्सचा भूमितीय मध्य म्हणजे जॉमेट्रिक मीन असला पाहिजे. बस हेच आहे याच्या डिझाईनचं सगळ्यात मोठं गुपित. एक उदाहरण बघूया म्हणजे लगेच कळेल. समजा 50 ओहमची लाईन आहे आणि तिला 100 ओहमच्या लोडशी जोडायचंय, तर आपल्याला काय करावं लागेल? फक्त 50 आणि 100चा गुणाकार करून त्याचं वर्गमूळ काढायचं, म्हणजे √50 × 100, जे येतं जवळपास 70.7 ओहम. इतक्या इम्पिडन्सचा ट्रान्सफॉर्मर वापरला की झालं काम. बरं, आतापर्यंत आपण एकदम सोप्या गोष्टी बघितल्या. पण खरं सांगायचं तर खऱ्या जगात उपकरणं इतकी साधी नसतात. ती असतात कॉम्प्लेक्स. मग अशावेळी काय करायचं? कॉम्प्लेक्स लोड म्हणजे काय? तर ज्यात फक्त रेझिस्टन्स नाही तर रिॲक्टन्स नावाचा एक दुसरा अडथळा पण असतो. मग अशावेळी आपला हा साधा ट्रान्सफॉर्मर कसा बरं काम करणार? इथेच खरी अडचण सुरू होते. बघा, आपल्या ट्रान्सफॉर्मरला काम करण्यासाठी लागतो शुद्ध रेझिस्टिव्ह इम्पिडन्स. पण कॉम्प्लेक्स लोड काय देतो? रेझिस्टन्स आणि रिॲक्टन्सचं मिश्रण. आता हे तर जुळत नाहीये. पण इंजिनियर्सकडे यावरही एक भारी उपाय आहे. तो उपाय आहे जागेच्या निवडीत. आपण ट्रान्सफॉर्मर थेट लोडला जोडतच नाही. आपण काय करतो? त्या लोडपासून थोडं मागे येतो आणि लाईनवर अशी एक जागा शोधतो जिथे तो कॉम्प्लेक्स अडथळा शुद्ध रेझिस्टिव्ह दिसतो. ही स्वीट स्पॉट जागा व्होल्टेज मॅक्झिमम किंवा मिनिममवर सापडते. आणि मग बरोबर त्याच ठिकाणी आपला λ/4 ट्रान्सफॉर्मर बसवायचा. झालं काम. हे तंत्रज्ञान खरंच खूप प्रभावी आहे, पण त्याची एक मोठी कमजोरीसुद्धा आहे आणि ती आहे बँडविड्थ. यातला मुख्य तोटा हा आहे की परफेक्ट मॅच फक्त आणि फक्त एकाच विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर मिळतो.
ती फ्रिक्वेन्सी ज्यासाठी त्या ट्रान्सफॉर्मरची लांबी बरोबर λ/4 भरते. जर फ्रिक्वेन्सी थोडी जरी बदलली की सगळं गणित बिघडतं आणि मॅचिंग नीट होत नाही. थोडक्यात सांगायचं तर याची बँडविड्थ खूप कमी असते, म्हणजे तो फ्रिक्वेन्सी सेन्सिटिव्ह आहे. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मुख्य लाईनवर जरी रिफ्लेक्शन नसलं तरी त्या ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये मात्र स्टँडिंग वेव्ज असतात. पण तरीही मायक्रोस्ट्रिपसारख्या सर्किट्समध्ये हे तंत्रज्ञान खूपच प्रभावी आहे, कारण तिथे आपल्याला पाहिजे त्या इम्पिडन्सची लाईन फक्त तिची रुंदी बदलून सहज बनवता येते. मग आता प्रश्न असा येतो की जर हे एकाच फ्रिक्वेन्सीवर काम करतं तर मग रोजच्या वापरात जिथे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज असतात तिथे इंजिनियर्स याची बँडविड्थ कशी वाढवतात? यावरचा उपाय पण तितकाच कल्पक आहे. एका सेक्शनऐवजी एकामागे एक असे अनेक λ/4 सेक्शन जोडले जातात आणि यातल्या प्रत्येक सेक्शनचा इम्पिडन्स हळूहळू टप्प्याटप्प्याने बदलत जातो. यामुळे सोर्स आणि लोडमध्ये एकदम स्मूथ म्हणजे गुळगुळीत संक्रमण होतं आणि याचा परिणाम बँडविड्थ प्रचंड वाढते. क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मर हे एक उत्तम उदाहरण आहे की भौतिकशास्त्राचे साधे नियम वापरून इंजिनियर्स किती हुशारीने मोठ्या समस्या सोडवू शकतात. आज जसं आपलं जग लहान जागेत अधिकाधिक वेगवान सिग्नलची मागणी करतंय, तेव्हा विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की भविष्यात ऊर्जेला इतक्या अचूकपणे नियंत्रित करण्यासाठी इंजिनियर्स अजून कोणत्या भन्नाट युक्त्या वापरतील.